संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला अखंड मराठा समाजाचं मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे। 27 तारखेला अंतरवलीतून सर्वजण निघणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके याची एक बाईट ऐकली, त्यामध्ये त्याने 15 तारखेला येत्या मनोजदादा विरोधात पुणे इथे आंदोलन करण्याचं जाहीर केले। तर 4 तारखेला त्याची मुंबई येथे ओबीसी समाजाची बैठक लावली। मला हाकेला सांगायचंय, त्यानं जरूर बैठक लावावी, जरूर आंदोलन करावं, परंतु ते आंदोलन मनोजदादांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी करावं आणि बैठक लावावी ती धनगर समाजाला एसटीत कसं घेऊन जाता येईल, एसटी प्रवास यासाठीच विचारमंथन बैठक लावावी। परंतु जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे मनोजदादाच्या विरोधात 15 तारखेला आंदोलन करतोय। तर त्याला सांगायचंय, तू जर पुण्यात आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा पुण्यात आणि मुंबईत आंदोलन करू। तू जर मराठा समाजाला ओबीसी प्रवाहात येऊ न देण्यासाठी 4 तारखेला मुंबईत बैठक घेतलीस तर आम्ही सुद्धा बैठका महाराष्ट्रावर बैठका घेतोच आहोत, घेतच राहू आणि तुला जशास तसं उत्तर देऊ। आणि वेळ प्रसंगी मनोजदादाबद्दल काही बेताल आणि चुकीचं बोलला तर तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही।